रघुनाथपंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाजातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेली लाल फासबंदी थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांच्या निर्वाणीचा खलिता घेऊन रजपुतांच्या गोटाकडे चालले. राजे रजपुतांशी शरणागतीचा सुलूक करतायत ही बातमी वाऱ्यासारखी गडबड पसरली होती. संभाजीराजांना सुलूक म्हणजे काय तेच नीट कळेना. आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता. महाराज साहेब, संभाजीराजांनी साद घातली. दरवाजा जाब देत नव्हता. देण्याच्या मनस्थितीतही नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे कुटाळले आणि त्यांची पावले माँसाहेब पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. आपल्या कपाळावर मेनवळल्या कुंकवाच्या ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रेखून घेतलेल्या पुतळाबाई कुणबिणीने समोर धरलेल्या पुसाला ते बोटे पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, आऊसाहेब, सुलूक म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूक? त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आरक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा सुलूक आमच्या कपाळीच्या कुंकवाशी. अंबेने तो निभवण्याची ताकद आम्हास द्यावी. पण त्या तसे काहीच बोलू शकल्या नाहीत. म्हणाल्या, सुलूक म्हणजे तहकोंडीत फसलेल्या गेल्या माणसाची शरणागत. त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. महाराजे त्यांच्या ओल्या कुंकुमपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, या धाकट्या माँसाहेब आपल्या बाळराजे यांना किती जन्माचा सुलूक आहे हे त्यांनाही माहीत नसेल. जिजाऊसाहेब सोबत म्हणून कोंढाण्यावर पोचते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कपाळावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते. कानावर मात्र यातले काहीच आले नव्हते. आज राजे गड उतरताहेत. रजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्तर भेट घेण्यासाठी. आपल्या माणसांच्या आणि मुलखाची झाली त्यापेक्षाही होणारी मसवणट रोखण्यासाठी. आयाळ उतरविलेले सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे असेल, वंशीड कापलेल्या अटकर पांड्याचे जसे असेल तसेच ते जिने होते. शरणागतीच्या मरणयातना कळायला राजांचे जातिवंत मनच असावे लागते. जीवापाड प्रेम केलेली कवड्यांची माळच छातीवर असावी लागते. या तहांच्या कागदावर राजे शाहीने दस्तखत करणार होते. पुढे ही शाहीच प्रथम राजांच्या घेणार होती आणि नंतर अवघी शिवशाही तमाम मराठशाही डुबवणार होती. तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटला सर्वनाश. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या दाभणार पावसाने निर्दयपणे झोडपून काढलेल्या गडासारखे त्यांचे मन सुन्न बधीर होते. निरोपाचे अधमुजरे चढले. राजे संभाजीराजांना जवळ आले तसे त्यांच्या पायातील भगव्या बागदार मोजड्यांवर कपाळ ठेवून संभाजीराजे वर उठले. दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे तसे राजे आपल्या फर्जंद शंभूकडे बघत होते. सईबाईंचा सावळा चेहरा राजांच्या डोळ्यासमोर तरळू लागला. ते बोलत होते, आमचे शंभूबाळ, एकला जीव. स्वारींच्या पदरात राजांच्या पिळवटल्या मनात विचार येऊन गेला. सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातलात मोठ्या भरोशानं आणि आज आम्हीच आमचा आणि आमच्या साऱ्या मावळ माणसांचा जीव रजपुतांच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत. सई, माणसाच्या हयातीचं त्यांच्या हातात काहीच राहत नाही हेच खरं. काही न बोलता राजांनी शंभूराजांच्या खांद्यावर आपला तळहात ठेवला. स्वतःला जडशीर वाटणारा तो तळहात दोनदा त्यांच्या खांद्यावर कसनुसा थोपटला.
राजे पालखीत बसले. डावी उजवी हेल खात पालखी वर उठली. स्त्रीच्या राज्याची शपथ घेणारा सर्जा सूर्य अंधाराशी तह करायला निघाला. राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एक नजर बघत होते. कधी नव्हते ते आज घडले होते.